गुडघे सुजणे, कंबर पाठ मान दुखणे, मणक्याची चकती सरकणे, झीज होणे, हातापायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, फ्रोझन शोल्डर किंवा पॅरालिसिस या सगळ्या वेदनांवर आता आयुर्वेदिक उपाय. विजयी भव आयुर्वेद. गुडघे व मणक्यांच्या विकारावर विशेष आयुर्वेदिक उपचार केंद्र. नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे त्रिमूर्ती चौक, धनकवडी. मुंबई दादर पश्चिम. आजच संपर्क करा. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. कडेगाव शहरासह तालुक्यात बकरी ईद उत्साहात साजरी झाली. कडेगाव येथील निमसोड रोड ईदगाह मैदानात येथे आज सकाळी 8:30 वाजता सार्वजनिक नमाज अदा करण्यात आली. यावेळी विश्वशांती कायम राहो अशी प्रार्थना करण्यात आली. कडेगाव, कडेपूर, शाळगाव, वांगी, अमरापूर, देवराष्ट्रे, चिंचणी, नेरली, तडसर आदी गावांसह संपूर्ण तालुक्यात बकरी ईद साजरी झाली. तर बकरी ईद निमित्त बोकडांची कुर्बानी शासन आदेशानुसार व सर्व नियमांचं पालन करीत खासगी जागेत करण्यात आली. यावेळी अनेक हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये प्रामुख्याने माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम, आमदार अरुण लाड, आमदार मोहनराव कदम, आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, शरद लाड, डॉक्टर शांताराम कदम, सभापती डॉक्टर जितेश कदम, संपतराव देशमुख, दूध संघाचे चेअरमन विश्वतेज देशमुख, रविराज देशमुख, ज्येष्ठ नेते चंद्रसेन देशमुख, कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, कडेगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉक्टर पवन म्हेत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे यांच्यासह इतर मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. दरम्यान कडेगाव शहरासह तालुक्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे व पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.